रोज रोज सोयाबीनची भाजी खाऊन जर का तुम्ही कंटाळले असाल ना, तर ही सोयाबीन चना टिक्की तुमच्यासाठी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. घरचेही खुश होतील आणि तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एकच नंबर. त्यासाठी मी रात्रभर हरभरा भिजवून घेतलाय आणि त्यांना मोड सुद्धा आले. हा हरभरा आमच्या शेतातलाच आहे आणि सोयाबीन मी बॉईल करून घेतलेत आणि त्यातलं पाणी व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे. हरभरा आणि सोयाबीन दोन्ही आपल्याला मिक्सरमधनं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घ्यायचंय. जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको. ही टिक्की चांगली मिळून येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा ब्रेडचे क्रम्स टाकलेत. तुम्ही ह्या ठिकाणी ऑप्शनल म्हणून तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर 1 चमचा वापरू शकता. आणि मी 1 चमचा आला लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे. कांदा घेतलाय बारीक चिरून, कांद्यामुळे छान टेस्ट येते. आणि पुदिना घ्यायचा आहे. पुदिना बारीक चिरून टाकलाय. पुदिनामुळे ना खूप छान आपल्या टिक्कीमध्ये टेस्ट येते. आणि कोथिंबीर सुद्धा घेतली. आणि हो, मसाल्यांमध्ये मी घेतलंय हळद, हिंग, काळी मिरी पावडर, जिरा पावडर, धना बडीशेप पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कसुरी मेथी सुद्धा घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय. हे सगळं मिश्रण आता आपल्याला एकजीव करायचं आहे. मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकले, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्हाला जे कोणते मसाले ऍड करायचे आहेत ते कमी जास्त तुम्ही ऍड करू शकता. हे मिश्रण सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जो कोणता टिक्कीचा आकार आवडेल त्या आकाराची टिक्की इथे बनवून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी गोल आकाराची टिक्की बनवले. त्यानंतर फ्राय पॅनवर कमी तेलामध्ये आपल्याला ह्या टिक्की फ्राय करून घ्यायची आहे. सोयाबीन आणि हरभरा खूपच जास्त आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे, म्हणून मी इथे शालो फ्रायच करतेय. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. पण ही टिक्की खरंच आपल्या शरीरासाठी खूपच हेल्दी आहे. जर का तुमची मुलं हरभरा खात नसतील, सोयाबीनची भाजी खात नसतील, तर त्यांच्यासाठी खूपच हेल्दी ही रेसिपी आहे. मुलांच्या टिफिनमध्ये जर का तुम्हाला काही हेल्दी रेसिपी द्यायची असेल तर खूपच छान हा ऑप्शन आहे. तर नक्की तुम्ही सोयाबीन हरभऱ्याची ही टिक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.